सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून माजी सैनिकांच्या भारतीय जवान किसान पार्टीचे अधिकृत उमेदवार मेजर भाऊसाहेब वाबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी मनसुख वाबळे, रावसाहेब देवकाते, भगवानराव कोल्हे, युनुस टेंगे, कॅप्टन बशीर शेख, केकती संघटना अध्यक्ष मच्छिंद्र वागसकर, संजय ढगे आदींसह सर्व सैनिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। भारतीय जवान किसान पार्टी ही सर्वसामान्य जनतेची आणि सर्वसामान्यांकरता काम करणारी पार्टी आहे, असे यावेळी बोलताना भाऊसाहेब वाबळे म्हणाले। देशात सर्वसामान्यांची सध्या ससेहोलपट सुरू आहे, म्हणून आम्ही माजी सैनिकांनी देशाच्या कर्तव्यनिष्ठेपायी भारतीय जवान किसान पार्टी स्थापन केली आहे, जेणेकरून सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी काम करता येईल, असे यावेळी पुढे बोलताना वाबळे यांनी स्पष्ट केले। तर शेतकरी आणि सैनिक, त्यांच्या विधवा पत्नी तसेच त्यांच्यावर अवलंबून आहेत अशांना न्याय द्यायचा आहे, हे उद्दिष्ट ठेवून भारतीय जवान किसान पार्टीने अर्ज भरला आहे, असे यावेळी बोलताना भगवानराव कोल्हे म्हणाले। वाबळे, माजी सैनिक, भारतीय जवान किसान पार्टी ही सर्वसामान्य जे जनता आहे त्यांच्यातील पार्टी आहे। ही जवान, किसान व सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारी पार्टी आहे। आम्ही माजी सैनिकांनी मिळून एक देश हितासाठी कार्य करण्यासाठी ही पार्टीची स्थापना केलेली आहे व अहमदनगर दक्षिणमधून मी भाऊसाहेब वाबळे उमेदवार म्हणून नामांकन केलेलं आहे। तरी आप यावं व आम्हाला साथ द्यावी ही नम्र विनंती। तुमचं उद्देश काय आहे जे उभं राहिले तुम्ही म्हणजे? आमचा उद्देश आहे की जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांचं जे सध्या जे म्हणजे ससे हेलपट चाललेले आहे की कोणत्याही पक्षाकडे लोकांचं म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा झालेला आहे। कोणावर भरोसा नाही राहिला लोकांना, कोण कोणाला मतदान देत आहे आणि कोण कुठं जात आहे याचं काही लोकांना समजून राहिलं नाही। म्हणून आम्ही एक माजी सैनिक म्हणून त्या देशाच्या कर्तव्यनिष्ठतेपायी आम्ही एक भारतीय जवान किसान पार्टी स्थापना केलेली आहे व आम्ही सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी काम करणार आहोत। सर्व जाती धर्म भेद विचार विसरून सगळं। जवान किसान पार्टीचे नगर दक्षिण मधील अधिकृत उमेदवार श्री भाऊसाहेब बापूराव वाबळे यांनी आजच आता अर्ज दाखल केलेला आहे। नगर दक्षिण मधील सर्व संघटना एकत्र येऊन सगळ्यांचे अधिकारी, पदाधिकारी, सदस्य येथे उपस्थित राहिले। त्यांच्या उपस्थितीमध्ये फॉर्म भरून आपलं पुढील जे काही उद्देश आहे तो साध्य करण्यासाठी आम्ही आज पहिलं पाऊल उचललेलं आहे। अगदी सैनिक हा एका शेतकऱ्याचा मुलगा असतो, देश सेवा करून पुन्हा तो आपल्या समाजासाठी काहीतरी करू इच्छितो। आमचे बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत, सैनिकांकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष केलं जातंय। त्यांना शेतकऱ्यांसाठी बऱ्याचशा गोष्टींचे फार तुटवडा केला जातो। अगदी दुधाचे भाव असू द्यात, कांद्याचे भाव असू द्यात, कवडी मोलाने विकावं लागतात। जी खताची गोणी 100 रुपयाला विकत आज ती 300 रुपयाला विकतात। ही सबसिडी जी लाटली जाते ती कुठे जाते? शेवटी मरण हे शेतकऱ्याचंच केलं जातं। शेतकरी आणि सैनिक यांच्या विधवा पत्नी असतील, त्यांच्यावर अवलंबून असलेले त्यांचे पाल्ले असतील, यांना आम्हाला न्याय द्यायचा आहे आणि हे एक उद्दिष्ट ठेवून आम्ही आज या नगर दक्षिणच्या लोकसभेमध्ये फॉर्म भरला आहे। तरी मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो, जे काही सैनिक आहेत त्यांचे नातेवाईक असतील किंवा त्यांचे आप्तेष्ट असतील, यांना समजून सांगून आम्हाला जास्तीत जास्त मतदान द्यावं आणि आम्हाला देशाच्या सेवेसोबतच या समाजाची सेवा करण्याची संधी द्यावी, ही मी एक विनंती करतो। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, सैनिक एकता। बातम्यांसाठी ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।